महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। उल्हासनगरमधील लेक व्ह्यू जुनी 4 मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली, धोकादायक म्हणून घोषित गेल्या आठवड्यात केली होती रिकामी। उल्हासनगर महापालिकेने पवई चौकातील धोकादायक घोषित केलेली लेक व्ह्यू नावाची 4 मजल्याची इमारत गेल्या आठवड्यात रिकामी करून पाडकाम सुरू केले। मंगळवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान अचानक कोसळली असून पालिकेच्या सतर्कतेमुळे जीवितहानी टळली आहे। इमारतीमध्ये 15 कुटुंब 7 दुकाने असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली आहे। उल्हासनगर महापालिकेने पावसाळ्यापूर्वी 283 इमारती घोषित करून इमारती रिकाम्या करण्याच्या नोटिसा दिल्या आहेत। त्यापैकी कॅम्प नंबर 3 पवई चौकातील 4 मजल्याची लेक व्ह्यू इमारत अति धोकादायक घोषित करून गेल्या आठवड्यात इमारतीमधील कुटुंब व दुकाने खाली केले। इमारतीमध्ये एकूण 15 कुटुंब व 7 दुकाने होती। इमारत अति धोकादायक घोषित सावधगिरीचा उपाय म्हणून इमारतीवर पाडकाम कारवाई सुरू केली। मंगळवारी पाडकाम कारवाई करतेवेळी इमारतीमधून आवाज सुरू झाल्याने कामगारांनी काम बंद करून बाजूला झाले। त्यावेळी सायंकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान इमारत अचानक कोसळल्याने परिसरात खळबळ उडून सर्वत्र धूळ झाला। महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या अचूक निर्णयाने व अतिक्रमण विभागाचे प्रमुख गणेश शिंपी यांच्या सतर्कतेमुळे वेळीच इमारत रिकामी केल्याने मोठी जीवितहानी टळली आहे। महापालिकेने घोषित केलेल्या अति धोकादायक इमारती रिकाम्या करून त्यावर पाडकाम कारवाई सुरू केली। पालिकेच्या याच निर्णयामुळे जीवितहानी टळल्याचे बोलले जात आहे। शहरात 283 धोकादायक इमारतीपैकी 6 इमारती अति धोकादायक असून त्यावर पाडकाम कारवाईचे संकेत सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिले आहेत। पावसाळ्यात अशा आपत्कालीन वेळी पालिका बंदोबस्त व उपाययोजना करण्याची प्रतिक्रिया महापौर अश्विनी निकम यांनी दिली आहे। तसेच त्यांनी महापालिकेच्या अचूक निर्णयाचे कौतुक केले आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट उल्हासनगर। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।